आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे कच्च्या तेलाची वाहतूक करणारा टँकर उलटलाय। महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे। गुजरातच्या दिशेने जाणारा हा टँकर उलटलाय। चालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो उलटला। सुदैवाने यात अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाहीये। महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात मात्र कच्च्या तेलाची गळती सुरू आहे। दुसरीकडे तेलाची गळती होत असताना नागरिकांसह इतर वाहन चालक हे देखील मिळत्या भांड्यामध्ये वस्तूमध्ये तेल घेण्यासाठी गर्दी करतायत। सध्या घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झालेत आणि वाहतूक नियंत्रणाचं काम सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात, मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, काय अधिक माहिती, किती वेळ लागेल साधारण हा टँकर बाजूला करण्यासाठी? प्रज्ञा, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झालेला आहे। हायड्रोकार्बन हे तेल वाहतूक करणारा हा टँकर होता आणि हा गुजरातच्या दिशेने जात असताना मुंबई वाहिनीवर तो पलटलेला आहे आणि त्यामुळं या संपूर्ण वाहिनीवरची वाहतूक आहे ती बंद झालेली आहे। आता घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झालेले आहेत आणि त्यांनी क्रेनच्या साहाय्याने हा जो पडलेला टँकर आहे तो बाजूला करण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे। काही वेळातच हा टँकर जो पडलेला आहे तो बाजूला करण्यात येईल आणि वाहतूक सुरळीत होणार आहे। मात्र हा अपघात झाल्यानंतर वाहन चालक, इतर जे वाहन चालक आहेत आणि स्थानिक नागरिक आहेत त्यांची हे तेल आहे ते घेण्यासाठी झुंबर उडाली। विशेष म्हणजे या अपघाताच्या काही ठिकाणा बाजूलाच साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर काही वर्षापूर्वी असंच एक तेलाचं टँकर पडलेलं होतं। मात्र ते अत्यंत ज्वलाग्राही होतं आणि त्या टँकर मधून घेतलेलं जे तेल लोकांनी अशीच झुंबड केलेली होती आणि त्यानंतर त्या तेलाने पेट घेतला होता आणि मोठी जीवितहानी झालेली होती। त्यामुळं स्थानिक नागरिक असोत किंवा इतर जे वाहतूकदार ड्रायव्हर असोत, अशा प्रकारचा अपघात झाल्यानंतर ते तेल नेमकं कोणतं आहे हे माहीत नसताना सुद्धा गर्दी करतात। त्यामुळं मोठी जीवितहानी होण्याची शक्यता देखील होते आणि यामुळं वाहतूक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जे नागरिक होते त्यांना हुसकावून लावलेलं आहे आणि टँकर आहे ते सुरळीत करण्याचं काम सध्या सुरू आहे। प्रज्ञा, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज।